Good morning, student. Welcome you all in our e-learning session. Let us continue with the chapter number five, Origin and the Evolution of Life. Yesterday we learned the genetic variation, the first concept. Then we learned the second concept, that is the natural selection. Also, we started with the third concept, that is the isolation. In that isolation, we will learn the two types of the isolation: geographical isolation and the reproductive isolation. Let us start with the first type of isolation, that is the geographical isolation. Okay, geographical isolation, this is the type of isolation. Okay, it is also called as physical isolation. The second name or another name for the geographical isolation, that is the physical isolation. It occur when an origin when an original population is divided into two or more groups by geographical barrier such as river, ocean, mountain, glacier, etc. I repeat, it occur when an original population, ओके, जेव्हा ओरिजिनल पॉप्युलेशन हे डिवाइड केलं जातं इंटू टू और मोर ग्रुप बाय द जिओग्राफिकल बॅरियर. जिओग्राफिकल बॅरियर म्हणजे भौगोलिक परिस्थितीमध्ये असणारे जे काही बॅरियर्स आहेत त्यानुसार. म्हणजे एखादं गाव असेल, आपल्याला माहिती आहे गावाच्या नंतर एखादी नदी असेल आणि त्या नदीच्या पलीकडे दुसरं गाव असतं, नदीच्या अलीकडे दुसरं गाव. तसंच आपण पाहिलं ओशन मध्ये देखील एखाद्या ठिकाणी समुद्र महासागर एक ठिकाणी वेगळा असेल, त्या ठिकाणची लोकॅलिटी किंवा त्या ठिकाणचा देश प्रदेश वेगळा असेल आणि त्या अ, समुद्राच्या पलीकडे दुसरा प्रदेश किंवा दुसरं राज्य दुसरा देश आपल्याला पाहायला मिळतो. तसंच माउंटनचं देखील अशा प्रकारे त्यांच्यामध्ये जिओग्राफिकल बॅरियर्स जे आहेत ते बॅरियर्स पाहायला मिळतात. दिस बॅरियर्स प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप. आता ह्या बॅरियरचं फंक्शन काय? ह्या बॅरियर्समध्ये इंटरब्रीडिंग जे आहे, इंटरब्रीडिंग स्पेसिस टू स्पेसिस होणारं जे काय ब्रीडिंग आहे ते ब्रीडिंग काय केलं जातं? प्रिव्हेंट केलं जातं. द मेन purpose for the geographical isolation is they prevent the interbreeding between the isolated group. The separated group are exposed to different kinds of environmental factor and they occurred new trait by mutation. Automatically त्यांचा जो काही एरिया आहे ज्या ठिकाणी ते राहतो तिथून त्यांना वेगळीकडे शिफ्ट केल्यानंतर बॅरियरमध्ये आल्यानंतर जिओग्राफिकल बॅरियरमध्ये पाहताना त्यांना एन्व्हायरमेंटल फॅक्टर त्यांचे चेंज झाले असतात आणि त्या डिफरंट काइंडच्या एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा परिणाम म्हणजेच त्यांच्यामध्ये म्युटेशन जे आहे ते म्युटेशन आपल्याला पाहायला मिळतं. ओके, द सेपरेटेड ग्रुप्स आर एक्सपोज टू डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स and they acquired new traits by mutation. What is mutation? Sudden, permanent, heritable change. Okay. The separated population develop distinct gene pool. द सेपरेटेड पॉप्युलेशन. आता ह्या ठिकाणी काय आलं? सेपरेटेड पॉप्युलेशन झालं. मी आता सांगितल्याप्रमाणे एखादी रिव्हरच्या एक साईडला असेल, एखादी दुसऱ्या साईडला असेल, एखादी तिसऱ्या साईडला, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये माउंटन मध्ये वेगळे, अशा प्रकारे त्यांचे वेगवेगळे जे ग्रुप जे आहेत हे ग्रुप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. द सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप डिस्टिंग जीन पूल अँड दे डू नॉट इंटरब्रीड अँड ऑटोमॅटिकली ते त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग जे आहे ते इंटरब्रीडिंग या ठिकाणी स्पेसिफिकली पर्पजफुली काय केलं जातं? प्रिव्हेंट केलं जातं. दच न्यू स्पीसीज हॅव बीन फॉर्म्ड बाय जिओग्राफिकल आयसोलेशन. आणि नवीन स्पीसीज जी आहे ह्याचा रिझल्ट म्हणजे जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे काय झालेलं आहे की ह्याचा रिझल्ट पाहायला मिळतो की नवीन स्पीसीज जी आहे ती नवीन स्पीसीज या ठिकाणी तयार झाले. न्यू स्पीसीज हॅव बीन फॉर्म्ड बाय जिओग्राफिकल आयसोलेशन. फॉर एक्झाम्पल, Darwin's finches. Okay, this is one of the example, popular example. Next, reproductive isolation. Reproductive isolation is the second type of isolation. First one is a geographical isolation. This geographical isolation takes place with the help of the by geographical barriers such as river, ocean, mountains, etc. Here, second type is reproductive isolation. Reproductive isolation occur due to change in genetic material
gene pool, and the structure of genital organ. It prevents interbreeding between the population. Again, the main purpose behind the isolation or the reproductive isolation is to prevent the interbreeding between the population. Again, these reproductive isolation are of two types of isolating mechanism. Okay, here the types of isolating mechanism. First, pre-mating or pre-zygotic isolating mechanism. The first one is pre-mating or pre-zygotic, zygote, the first cell which form after the fertilization. Pre-zygotic isolating mechanism. This mechanism prevent fertilization and zygote formation. प्री अगोदर, ठीक आहे. आणि ह्याचा परिणाम काय होतं, ह्या मेकॅनिझम मुळे इट प्रिव्हेंट दी फर्टिलायझेशन अँड दी झायगोट फॉर्मेशन. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन होत नाही, झायगोट फॉर्मेशन जे आहे ते होत नाही. का? कारण त्याच्या अगोदर झालेले हे आयसोलेटिंग मेकॅनिझम आहे. फर्स्ट, हॅबिटॅट आयसोलेशन. हॅबिटॅट, वेअर द हॅबिट ऑकर. ज्या ठिकाणी एखादा ऑर्गॅनिझम राहतो, आपलं घर हे आपलं हॅबिटॅट आहे, निवासस्थान आहे, की ज्या ठिकाणी आपल्या सर्व गरजा काय केल्या जातात, पूर्ण केल्या जातात. तसंच ऑर्गॅनिझमसाठी, ॲनिमल्ससाठी फॉरेस्ट असेल, ज्या ठिकाणी ते राहतात ती त्यांचं काय आलं, हॅबिटॅट. वॉटर असेल, प्लांट्स असतील, ते त्यांचं हॅबिटॅट, की ज्या ठिकाणी त्यांच्या राहण्या खाण्याच्या सर्व सोयी काय केल्या जातात, भागवल्या जातात किंवा पूर्ण होतात. Habitat isolation or ecological isolation. Member of a population living in the same geographic region but occupy separate habitat so that potential mate do not meet. I repeat, members of population living in the same geographical region but occupy separate habitat, त्यांच्याकडे काय सेपरेट हॅबिटॅट आहे, सो दॅट potential mates do not meet. Second, seasonal and the temporal isolation. Member of a population living in the same geographic region but are sexually mature at different year or डिफरंट टाइम इन द इयर. म्हणजे एकदाच सर्वच्या सर्व काय झाले, मॅच्युअर झाले नाही, की त्या ठिकाणी रेंज पाहायला मिळतात. एक खूपच लहान असतील, की जे प्री मॅच्युअर असतील, जे मॅच्युअर असतील, आणि एक मॅच्युरिटी त्यांची संपलेली असेल, अशा स्टेजेसमध्ये त्याच्यामध्ये त्यांचं डिवायडेशन पाहायला मिळतं. थर्ड येतं इथोलॉजिकल आयसोलेशन. ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन डू नॉट मेट. ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर, त्यांच्यामध्ये मेटिंग बिहेवियर जो आहे तो त्यांचा वेगळा असल्यामुळं ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये आपल्याला मेटिंग जे आहे ते मेटिंग पाहायला मिळत नाही, इंटरब्रीडिंग होत नाही. त्याला म्हटलं तर इथोलॉजिकल, काही इथिक्स, काही प्रॉब्लेम्स, काही त्यांच्यामध्ये बिहेवियर्स वेगवेगळे असतात. ड्यू टू स्पेसिफिक mating behavior, the members of population do not mate. And the last one is mechanical isolation. Members of two population have differences in the structure of reproductive organ. एकाच मेंबर जे असतील पॉप्युलेशन मधले मेंबर्स आहेत, परंतु मेंबर्स ऑफ टू पॉप्युलेशन, ओके, दोन वेगवेगळ्या पॉप्युलेशन मधले जे मेंबर्स आहेत त्यांच्यामधले असणाऱ्या त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये जर डिफरन्स असेल, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्ट्रक्चर जर डिफरंट असेल, त्याच्यामध्ये डिफरन्सेस पाहायला आपल्याला भेटत असेल, तर ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये देखील बॅरियर किंवा त्यांच्यामध्ये इंटरब्रिडिंग जे आहे ते पाहायला मिळत नाही. आणि तो कन्सेप्ट जो आहे त्याला म्हटलं तर मेकॅनिकल आयसोलेशन, विच इज कम अंडर दी प्री मेटिंग और प्री झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. प्री आयसोलेटिंग मेकॅनिझम or the pre-zygotic, pre-mating or pre-zygotic isolating mechanism involve these four kinds or the prevention. First one is habitat isolation, second seasonal isolation, third ethological isolation, and fourth mechanical isolation. Four are meant for the prevention or for the barriers for, by which the two species cannot mate or interbreed with each other with the help of these barriers or the um, preventive measures. Okay, now second, post mating or post zygotic barrier.
आता फर्स्ट पाहिलं आपण प्री मेटिंग किंवा प्री झायगोटिक, की जे अगोदर, की त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर त्यांच्या ऑर्गनचे सेम नसतात, स्ट्रक्चर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे सेम नाही आहेत, म्हणून त्याच्यामध्ये मेटिंग होत नाही. दुसरं त्यांचा हॅबिटॅट वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे होत नाही. इथिकल त्यांचे बिहेवियर वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मेटिंग होत नाही. सीझन, त्यांचे पिरियड्स जे आहेत ते वेगवेगळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही एकदम यंग असतील, काही एकदम लहान ऑफस्प्रिंग असतील, की यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स पण वेल डेव्हलप झालेले नसतील. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये जे डिफरन्स आहेत, ह्या डिफरन्समुळे म्हणजेच हे प्री झायगोटिक किंवा प्री मॅच्युअर मध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये आपण प्री मेटिंग ह्या अंडर त्यांना आपण घेतलेले हे 4 पॉइंट. ठीक आहे. आता पोस्ट मेटिंग किंवा पोस्ट झायगोटिक बॅरियर, की झाल्यानंतर नंतरचे प्री अँड द पोस्ट, ह्याच्यामध्ये देखील आपल्याला 3 काइंड पाहायला मिळतात. एक म्हणजे गॅमेट मॉर्टॅलिटी. आता मॉर्टॅलिटी म्हणजे काय? डेथ रेट, डेथ. आता गॅमेट मॉर्टॅलिटी म्हणजे काय? गॅमेट हॅव अ लिमिटेड लाईफ स्पॅन. वी नो दॅट गॅमेटला काही पर्टिक्युलर लाईफ स्पॅन असतो, त्या काळापुरते, त्या तासांपुरतेच ते लाईव्ह असतात. ड्यू टू वन ऑर मोर reason, if union of two gamete does not occur in the given time, it result in gamete mortality. आपल्याला माहिती आहे, जर गॅमेट त्यांच्यामध्ये लाईफ सांगितल्याप्रमाणे लाईफ स्पॅन आहे, आणि एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये ह्या दोन जे ऑर्गॅनिझम्स असतील, ॲनिमल्स असतील, हे जर एकत्र आले नाही, त्यांच्यामध्ये मेटिंग झाली नाही, तर त्यामुळं हे जे गॅमेट आहेत, हे गॅमेट काय होतात, ऑटोमॅटिकली डेड होऊन जातात, ते इनॅक्टिव्ह होऊन जातात, आणि इट रिझल्ट इन द गॅमेट मॉर्टॅलिटी. सेकंड, झायगोट मॉर्टॅलिटी. हिअर एग इज फर्टिलाइज. आता एग काय झालेले? फर्टिलाइज झाले, बट झायगोट डाय. म्हणजे गॅमेट फॉर्मेशन झालेले, एक तयार झालेला आहे, पण झायगोट जो फर्स्ट सेल तयार झाली ती काय होऊन जाते? मरून जाते, डाय, ड्यू टू वन ऑर मोर अदर रिजन, की याच्यामध्ये देखील काही रिझनमुळं ह्या जो झायगोट आहे, झायगोटची मॉर्टॅलिटी पाहायला मिळते. थर्ड, हायब्रिड स्टेरॅलिटी. Hybrid develop to maturity but become sterile due to failure of proper gametogenesis, that is the meiosis. For example, mule is an intergeneric hybrid which is sterile. आपल्याला माहिती आहे म्यूल, म्यूल की जे हॉर्स आणि डॉंकी यांच्यापासून तयार झालेली एक स्पीसीज आहे, आणि ही एक हायब्रिड स्पीसीज आहे. म्यूल ही एक हायब्रिड स्पीसीज आहे, हॉर्स आणि डॉंकी पासूनची. तर ही जर हायब्रिड स्पीसीज आहे, तर ऑटोमॅटिकली ही काय झालेली आहे त्या ठिकाणी? स्टराईल. म्हणजे त्यांच्यामध्ये हायब्रिड स्पीसीज जी तयार झालेली आहे, त्या स्पीसीजमुळं ऑटोमॅटिक स्टेरिलिटी येते, आणि जर एखादा ऑर्गॅनिझम, एखादा ॲनिमल हा जर स्टराईल असेल, तर ॲटोमॅटिक त्यांच्यामध्ये पुन्हा फर्दर रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये जनरेशन फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण ते फिजिकली रिप्रोडक्टिव्हली काय असतात, ते अनेबल असतात, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. म्यूल इज ॲन इंटरजेनेरिक हायब्रिड विच इज स्टराईल, आणि ह्यालाच म्हटलं जातं हायब्रिड स्टरिलिटी. ओके. नाव नेक्स्ट, the last part or the last topic, that is the human evolution. It has been traced that the human evolution appear to have evolved from a tree dwelling shrew like animal. This process began in Paleocene epoch. During this period, dwelling forest forms arboreal, arboreal mammals, means monkey, to adapt to life on the land. This descent must have been the driving force. In the following chart, it can be seen that we are most closely related to the gibbons, chimpanzees, and the gorillas. The major evolutionary trends in the transition from ape to man are considered further. Species characteristics have been acquired by man in the course of evolution. Major chances that took place in evolution of man include increase in size and complexity of brain and enhanced intelligence, increase in cranial capacity, bipedal locomotion, opposable thumb, erect posture, shortening of forelimb,
and the lengthening of hind limb, development of chin, broadening of pelvic girdle, development of lumbar curvature, social and the cultural development, that is the articulated speech, art, development of tool, etc. These are the some major changes which took place during the evolution. Cranial capacity of human being increased over a period of time, and large size of frontal lobe help in development of high forehead. Okay? Increase in intelligence necessity physical development so that body and the brain could be used effectively and the productively. This is the chart where we can see the class Mammalia. The class Mammalia is divisible into three types. Again, they get divided into, and last we see in right side, that is the erect posture human being is formed. Okay, this is all about our class Mammalia's classification. Now, the next here again we see the some appearance, site of facial record, period, skeletal feature, posture, cranial capacity, how they get evolved or evolution, how the evolution takes place from the earlier life to the modern man or the human being. This is all about the chart, which is very well shown in our textbook. You have to learn this chart because maybe some kind of question will be asked for in our examination on the basis of this chart. So please study this chart, read properly, and um, understand how they means what they want to tell you. Okay. Next, freedom of forelimb from the locomotive function and opposable thumb led to the better utilization of hand for holding object effectively and development of motor skill etc. आपल्याला माहिती आहे आपला थंब जो आहे तो आपल्या चारही बोटांच्या समोर येतो म्हणजे ऑटोमॅटिकली हा एक मेन डेव्हलपमेंट आपल्यामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस पाहायला मिळतात की जी आपल्याला आणखी डेव्हलपमेंटकडे घेऊन जाते. बायपेडियल लोकोमोशन म्हणजे आपण दोन पायावर चालतोय ते, अपराईट पोश्चर ताठ उभा राहू शकतो, कपल विथ द स्टेरोस्कोपिक विजन की ज्याने आपल्या डोळे समोर आपल्याला दिसत आहेत, हेल्प मॅन टू मूव्ह अराउंड सेफली ऑन द लँड की ज्याच्यामुळे आपण इझिली आपल्या लँडवर दोन पायाच्या साहाय्याने इरेक्ट पोझिशन असल्यामुळं आणि डोळ्यांमुळे पाहून चालू शकतो. इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन वॉज forced with the help of fossil fossil remain found over a period of time. इव्होल्युशनरी हिस्ट्री आपली जी इव्होल्युशनरी हिस्ट्री आहे उत्क्रांती जी आहे त्याच्यामध्ये मॅन वॉज ट्रेस विथ द हेल्प ऑफ फॉसिल, आपल्याला कशाद्वारे त्यांनी ट्रेस केलेले, फॉसिल फ्यूलद्वारे, फॉसिलद्वारे. हे जीवाश्म जे आहे रिमेन अराउंड फाउंड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की जे मागच्या उत्खननामध्ये ज्या ज्या वेळेस मायनिंग केलं जातं त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. सम ऑफ आवर ancestors and their evolutionary history is shown in the टेबल. त्या टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की आपले काही अँसेस्टर की ज्यांच्यापासून आपण आपल्याला माहिती आहे आपल्या त्याच्यानंतर त्यांचे कसे जनरेशन आले आपण क्लास मॅमेलियामध्ये देखील पाहिलेले की ज्याचे स्टार्ट होऊन शेवटी सर्वात इव्हॉल्व ग्रुप जो आहे की जो आपण आहोत ह्युमन बिंग तो तयार झालेला आहे. The above table clearly show the gradual increase in cranial capacity. Yes, आपली cranial capacity वाढली, ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये असणारे ब्रेन जो आहे तो डेव्हलप झाला आणि ब्रेन डेव्हलप झाल्यामुळं आपण इतर ऑर्गॅनिझम पासून इतर ॲनिमल्स पासून इव्हॉल्ड असा ग्रुप किंवा हायली डेव्हलप असा ग्रुप झालेला विथ द हेल्प ऑफ दिस ब्रेन. शार्प shape of the skull and dentition of then sister human till death. And this is all about our journey of evolution still continue. अजून आपल्यामध्ये इव्होल्युशन अजून ब्रेन डेव्हलपमेंट होतं, अजून त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध जे आहेत ते लागले जातात. म्हणजे जे ब्रेन कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी जेव्हा माणूस पहिल्यांदा पाहायला मिळत आपला किंवा जेव्हा ह्युमन बिंग आपल्याला फर्स्ट पाहायला मिळतो त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या ह्युमन बिंग मध्ये देखील ब्रेन किंवा क्रेनियल कॅपॅसिटी जी आहे किंवा ब्रेनची कॅपॅसिटी जी आहे
किंवा इव्हॉल्युशन जे आहे ते काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. अजून त्याच्यामध्ये आपल्याला इव्होल्युशन जे आहे ते इव्होल्युशन पाहायला मिळतं. दिस इज ऑल अबाउट आर human evolution. See the diagram here, how the human being is evolved from an ape or from the monkey. Okay, this is all about our chapter origin and the evolution of life. In our today's lecture, we learn the two types of isolation, that is the geographical isolation and the reproductive isolation. In geographical isolation, here geographical barriers such as river, ocean, mountains are very important. With the help of this, the barriers are takes place and which prevent the interbreeding of the species. Then we learn the second type, that is the reproductive isolation. Here in reproductive isolation, again two types of mechanisms are there. First one is the pre-mating or the pre-zygotic isolating mechanism. Here it again divided into four types, or it gives four types of mechanism. First one is the habitat isolation, second one is the seasonal, third ethological, and the mechanical. Habitat means particular where the habit occur, members of population living in the same geographical region but occupy separate habitats, so the potential mates do not meet. Second, seasonal, ethological की ज्यांचे बिहेवियर वेगवेगळे, आणि मेकॅनिझम सॉरी मेकॅनिकल की ज्यांच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डिफरंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण पोस्ट मेटिंग और दी पोस्ट झायगोटिक बॅरियर. पोस्ट झायगोटिक बॅरियरमध्ये आपण गॅमेट मॉर्टॅलिटी, झायगोट मॉर्टॅलिटी अँड दी हायब्रिड स्टेरॅलिटी. गमेट मॉर्टॅलिटीमध्ये पाहिलं की गमेट्स जे आहेत ते गॅमेट्सच काय होतात, त्यांचा लाईफ स्पॅन लिमिटेड असल्यामुळं काही पिरियड काही थोड्या वेळानंतर ड्यू टू सम रिझन ते डेड होऊन जातात. सेकंड, झायगोट मॉर्टॅलिटीमध्ये आपण पाहतो की एग जे आहेत एक फर्टिलाइज होतात, पण झायगोट डाय होतात ड्यू टू वन ऑर मोर रिझन. अँड हायब्रिड स्टेरलाइजेशन वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्झाम्पल, दॅट इज द म्यूल. म्यूल की ही जी स्टराईल हायब्रिड स्पीसीज आहे की ज्याच्यापासून पुन्हा नवीन स्पीसीज तयार होऊ शकत नाही, दे आर अनेबल टू रिप्रोड्यूस. ओके, that is known as the hybrid sterility. Next, we learn the human evolution. In human evolution, this process began in the Paleocene epoch, and here we learn the different kinds, that is the major changes that took place in the evolution of the man include increase in the number and the size and the complexity of the brain, and enhancement in the intelligence, increase in the cranial capacity, bipedal locomotion, opposable thumb, erect posture, शॉर्टनिंग ऑफ फोर लिम, म्हणजे हात जे आहे ते छोटे झाले ॲज कम्पेअर्ड टू लेग, अँड द फोर लेंथ hind limb is long as compared to forelimb. Then the development of the chin, broadening of the pelvic girdle, development of lumbar curvature, social and the cultural development. These all are the major changes which took place in the evolution of the man. Then the cranial capacity of the human being increases over a period of time, and large side of frontal lobe help in the development of हाय फोरहेड फ्रंटल लोब जो आहे तो खायला वाढला गेल्यामुळे ब्रेन मधला. इन्क्रीज इन द इंटेलिजन्स नेसेसिटी फिजिकल डेव्हलपमेंट सो दॅट द बॉडी अँड द ब्रेन कुड बी यूज इफेक्टिव्हली अँड प्रोडक्टिव्हली. आता ह्या ठिकाणी फ्रंटल लोब आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपण ब्रेनचा स्टडी करतो, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्यामध्ये तुम्ही स्टडी केला असेल, फ्रंटल लोब मध्ये आपले जे काही लोब्स आहेत, आपलं ब्रेन डिव्हिजिबल इंटू थ्री पार्ट, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाईड ब्रेन. फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाईड ब्रेन ह्यांच्यामध्ये देखील आपण पाहतो, ज्या फोर ब्रेन मध्ये आपल्याला हे जे फ्रंटल लोब पाहायला मिळतो, या फ्रंटल लोब मध्ये आपल्याला इंटेलिजन्स, आपले इमोशन्स, काय ना वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो, हे सर्व जे आहे हे सर्व आपल्या त्या फ्रंटल लोब मध्ये त्याचं फंक्शनिंग केलं जातं, आणि ते डेव्हलप झाल्यामुळे ऑटोमॅटिकली मॅन किंवा ह्युमन बीइंग अधिक अधिक जास्त प्रमाणामध्ये इव्हॉल्व्ह झालेला पाहायला मिळतो. नंतर हा आपल्याला या ठिकाणी एक पूर्ण क्लास मॅमेलिया पाहायला मिळतो. क्लास मॅमेलियाचं व्यवस्थित स्टडी करा, की त्याचं घरी नोट्स काढताना ते लिहून काढा.
थोडासा तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. देन हा देखील एक चार्ट इम्पॉर्टंट आहे. ह्या चार्टमध्ये देखील तुम्हाला आपल्या बुकमध्ये चार्ट दिलेला आहे. कशा प्रकारे स्टार्टिंगला इव्हॉल्युशन, स्टार्टिंग फर्स्ट पासून तर लास्ट पर्यंत कशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये पिरियड वाईज, स्केलेटल वाईज, पोस्चर वाईज, क्रेनियल कॅपॅसिटी वाईज कसं वाढत गेलं. आणि ह्याच्यावर आधारित तुम्हाला मे बी MCQ 1 मार्क क्वेश्चन जो आहे तो बोर्डाला विचारू शकतो. कारण मॅक्सिमम पार्ट जो आपला ह्या चॅप्टर मधला काय झालेला आहे, डिलीट झालेला आहे. जो काही पार्ट आहे त्याच्यावर आपल्याला ह्या चॅप्टरसाठी 4-5 मार्कासाठी जे काही प्रश्न विचारले जातील त्याच्यामध्ये ह्या काइंडचे क्वेश्चन्स जे आहेत मे बी दे ask. Okay, then this is all about our journey of the evolution, which is still continue. And with the help of bipedal locomotion, upright posture, coupled with the stereoscopic vision, help man to move around safely around the world. This is the one of the characteristic feature for the human being. This is all about our today's lecture, and here we finish the chapter, that is the chapter number 5, origin and the evolution of life. So see the uh, 4 lectures uh, from the Urey and the Miller experiment till the human evolution. Prepare your own notes, refer your books, and do study well. Goodbye. Thank you.